नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया गोंद आणि मेथीचे खूपच ताकदवर आणि खूपच शक्तिवर्धक लाडू, जो बिलकुल पण खायला कडू नाही लागणार आहे. तर आपण ती ट्रिक सांगूया. तर हे बघा, यामध्ये मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि या ड्रायफ्रूटला मी छानपैकी उन्हामध्ये छान वाळवून टाकले आहे आणि त्यानंतर याला बारीक बारीक कट केले आहे. आता हे मेथी घेतली आहे. मेथीला पण छानपैकी धुवून वाळवली आहे आणि याला आपण याचा पावडर बनवूया. तर मी याचा पावडर बनवलेला आहे. आता याच्यामध्ये ही नवीन ट्रिक जी सांगत आहे ती म्हणजे हे दूध आहे. तर आपल्याला याच्यामध्ये दूध मिळवायचं आहे. दूध मिळवल्यामुळे आपले जे लाडू आहे ते बिलकुल पण कडू नाही बनणार आणि खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट बनणार आहे. लहान मुलंसुद्धा याला खाऊ शकणार असे लाडू बनवतील. आता हे बघा, याच्यामध्ये मी खारीक घेतली आहे. खारीकला बारीक काटलेलं आहे आणि याला आपण तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण जे जिन्नस आहे, पूर्ण ड्रायफ्रूट आहे, त्याला आपण परतून घेऊया. हे बघा, काजू बदाम याला मी कापलेलं होतं, याला पण छानपैकी भाजून घेतले आहे. आता घेतला आहे याच्यामध्ये गोंद. तर गोंदला पण आपण छान तळून घ्यायचं आहे आणि तळून याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि जे पूर्ण ड्रायफ्रूट आहे त्यांना छान बारीक मिक्सर जारमध्ये काढून त्यांना एका वाट्यामध्ये पूर्ण जिन्नस काढून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी खोबरा आणि खाकस घेतली आहे, याला पण छानपैकी भाजून याला काढून घेतले आहे. आता हे जे गोंद आहे, गोंदला मी क्रश करत आहे. तर ह्या लोट्याने छानपैकी क्रश करून त्याला पण या वाट्यामध्ये काढून घेते. तर पूर्णपैकी काढून झाल्यानंतर याच्यामध्ये हे जो आपण दूध मिळवला होता ह्या मेथीमध्ये, त्या मेथीला छानपैकी आपल्याला भाजायचं आहे आणि भाजून त्याला पण छानपैकी याच्यामध्ये काढून घेऊया. छान त्यानंतर छानपैकी आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पीठला आपण छान खरबूज भाजून घेऊया आणि खरबूज भाजून झाल्यानंतर याला पण सुद्धा याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला गोड. तर गोडामध्ये थोडंसं पाणी ॲड करून, तूप ॲड करून त्याला पण छानपैकी आपल्याला याचा म्हणजे आपल्याला चाशणी नाही बनवायची आहे, फक्त गुळाला पिघलवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता हाताने छानपैकी याला मिळून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाला मिळून झाल्यानंतर त्याचे छानपैकी गोल गोल लाडू बनवायचे आहे. तर हे बघा, किती छान गोल गोल लाडू बनवून तयार झालेले आहे. जर तुम्हाला घी कमी वाटले असेल तर तुम्ही याच्यामध्ये घी अजून ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे बघा, लाडू बनवून तयार झालेले आहे ना, खूपच टेस्टी आणि खूपच शक्तिवर्धक लाडू बनवून तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी कशी वाटली, चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला, मिळूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद.